नमस्कार मित्रांनो, श्रामपूरला जायला निघालो होतो. इथं वाटात आपल्या मित्राची दूध डेअरी आहे. पंपावर गेलो, भेटले दत्तू थोरात. 200चं डिझेल टाक म्हणे. तो म्हणे 300च टाकितो. टाक म्हणलं हो 300 डिझेल. मग काय भाऊ साळवेने काढली गाय छाप, खाल्ली, काही फेकली, बाकीची टाकली तोंडात. रोडवर पाहिलं तर कुणीच नाही, सुकसुकाट. या बंगल्याला खिडक्या आपण बसवल्या. पुढं लागलं गोंडेगाव. गोंडेगावमध्ये एकदम सुसुकाट होता. दुपारचा टाईम होता. पाहिले शटर लावेल. मला असं वाटलं का पुढं R2ची गडबड आहे काय, वातावरण ताईट. पण नंतर लक्षात आलं की आपली गाडी आधीच कालच पाशिंग झाली. इथं या पॉकलँडला काय झालं होतं आणि खराब. आलीमध्ये खैरीचं काय, इथं कोणी गाडी घेतली, चालू होती पूजा. मग लागली गोंधवणीतलं अतिक्रमण काढलेलं. त्या ठिकाणी रिक्षा उभ्या होत्या, त्याच्यात प्रवासी बसले होते. इकडून पण गर्दी होती. कशाचं काम चालू होतं काय माहिती. रस्त्यात खड्डे पण होते. बाकीच्या साईडने टँकरनी पाणी मारित होते रस्त्याला. लोलर उभा होता. इकडं JCB काय उकरीत होता काय माहिती, खड्डं करेल. चाललो मग श्रामपूरमध्ये. आलो दुकानात. मग काय भाऊ साळवे बघत होता कपडे. मी आपलं घेत होतो सेल्फी घेतली आणि मग काय संपवलं ना भाऊ दिवस श्रामपूरमध्ये.